गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील तिसरा चॅप्टर आपण सुरू केलेला आहे. जर्नल एंट्रीज आपण बघतो आहे. काही वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये, म्हणजे सिच्युएशन म्हणण्यापेक्षा आपण म्हणू ट्रान्झॅक्शन्समध्ये कशा जर्नल एंट्रीज तयार करायच्या ते आज आपण बघू. तर पेज नंबर 55वर यायचं आहे, रेकॉर्डिंग ऑफ जर्नल एंट्रीज. त्यातला पहिला टॉपिक आहे बघा, गुड्स अकाउंट. गुड्स म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं मी, गुड्स म्हणजे वस्तू. या वस्तू, मग तो कच्चा माल असो किंवा बनलेला पक्का माल असो, त्या विकणं किंवा खरेदी करणं, परचेस करणं किंवा सेल करणं, यामध्ये जे ट्रान्झॅक्शन्स विविध होतात त्याच्या संदर्भात आपल्याला जर्नल एंट्रीज बघायच्या आहेत. बघा तिथे लिहिलं आहे की द टर्म गुड्स इन्क्ल्यूड्स कमोडिटीज परचेस्ड बाय द बिझनेसमॅन फॉर रिसेल. इट इज जनरली क्लासिफाईड ॲज. त्याच्यामध्ये काय काय येतं बघा, त्यांनी म्हटलं आहे परचेस अकाउंट, सेल्स अकाउंट, रिटर्न आउटवर्ड. रिटर्न आउटवर्ड म्हणजे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे परचेस रिटर्न, म्हणजे परचेस केलेल्या वस्तू समजा तुम्ही काही कारणाने डॅमेज आहे किंवा काही तुटफूट झालेले आहेत किंवा अकॉर्डिंग टू जे आपण सॅम्पल बघितलं होतं त्याच्याप्रमाणे नाही आहे, क्वालिटी चांगली नाही आहे, कोणत्याही कारणाने समजा परचेस केलेले गुड्स तुम्ही परत पाठवले, रिटर्न केले, तर अशा सिच्युएशनमध्ये काय जर्नल एंट्री येईल. तसंच सेल्ससुद्धा, आपण समजा सेल केल्या वस्तू त्याच्या संदर्भात, त्यानंतर आपण सेल केलेल्या वस्तू समजा रिटर्न आल्या, आपण पाठवलेल्या वस्तू समजा त्यामध्ये डॅमेज किंवा क्वालिटी चांगली नसेल तर समोरच्या व्यक्तीने आपल्याला त्या परत पाठवल्या, तर अशा वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये कशा जर्नल एंट्रीज करायच्या. त्याच्यातलं पहिलं बघा इथे लिहिलं आहे परचेस अकाउंट. परचेस अकाउंट काय आहे? इट इज अन अकाउंट फॉर रेकॉर्डिंग ऑल परचेस ऑफ गुड्स फॉर ट्रेडिंग अँड प्रोड्युसिंग ॲक्टिव्हिटी. परचेस ऑफ गुड्स म्हणजे वस्तू खरेदीसाठी ज्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स म्हणजे व्यवहार आपण करतो ते सगळे परचेस अकाउंटमध्ये आपण लिहिल्या जातो. त्यामध्ये बघा आपण दोन टाईप्स ऑफ परचेसेस बघू शकतो, कॅश परचेस आणि क्रेडिट परचेस. कॅश परचेस म्हणजे काय की तेव्हाच्या तेव्हा समजा आपण पैसे ते दिलेले आहेत, म्हणजे परचेस केले गुड्स, वस्तू खरेदी केल्या आणि तेव्हाच्या तेव्हा त्याला समोरच्या व्यक्तीला आपण कॅश देऊन टाकलेली आहे. वेन गुड्स आर परचेस्ड and payment is made to seller immediately by cash or by bank, it is called as cash purchase. मग समजा जर कॅश परचेस झाली असेल तर त्याची जर्नल एंट्री कशी करायची. तर बघा इथे पहिलं एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे की द परचेस गुड्स फॉर कॅश फ्रॉम मिस्टर सोनू वर्थ ₹2000. तर 2000 रुपीजचे वस्तू आपण मिस्टर सोनूकडून कॅशनी खरेदी केल्या. कॅशनी खरेदी केल्या म्हणजे मिस्टर सोनूला आपण तेव्हाच्या तेव्हा पैसे देऊन टाकलेले आहेत. मग अशा सिच्युएशनमध्ये आपण त्याची जर्नल एंट्री काय करू. म्हणजे समजा जर तुम्हाला परीक्षेमध्ये असं ट्रान्झॅक्शन मी दिलं की परचेस्ड गुड्स फॉर कॅश फ्रॉम मिस्टर सोनू वर्थ ₹2000. 2000च्या वस्तू सोनूकडनं आपण परचेस केलेल्या आहेत आणि त्या कॅशनी परचेस केलेल्या आहेत, म्हणजे कॅश तेव्हाच्या तेव्हा आपण त्याला देऊन टाकली आहेत. यामध्ये बघा जर आपण वस्तू परचेस केली आहे तर वस्तू आपल्या व्यवसायात आलेल्या आहेत, म्हणजे परचेस ऑफ गुड्स डेबिट होईल आहे आणि त्यानंतर कॅश आपल्या व्यवसायातून गेली आहे. तर कॅश आपली ॲसेट असते आणि कॅश गोज आऊट झाली म्हणून ती क्रेडिट होईल आहे. जे तुम्हाला मी नियम सांगितले होते ते परत आठवायचे आहे तुम्हाला यावेळी. तर बघा तुम्ही खाली त्यांनी ड्रॉ केलेलं आहे एका जर्नल एंट्रीसाठी की डेट, इयर, मंथ आणि डेट आपल्याला अशा पद्धतीने टाकायची आहे. तर ती आता सध्या आपण इथे टाकत नाही आहे कारण आपण एक्झाम्पल्स घेतो आहे. पर्टिक्युलर्समध्ये बघा काय लिहिलं आहे, परचेस अकाउंट डेबिट अमाऊंट किती आहे 2000. टू कॅश अकाउंट खाली त्याच्या लिहिलं आहे टू कॅश अकाउंट, क्रेडिट अमाऊंट पण 2000, म्हणजे 2000 कॅश आपल्या व्यवसायातून गेलेली आहे. ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे त्याचं नेरेशन म्हणजे स्पष्टीकरण की बीइंग परचेस्ड गुड्स फॉर कॅश. अशा पद्धतीने समजा जर आपण कॅश ट्रान्झॅक्शन केलं असेल परचेस ऑफ गुड्सचं, म्हणजे वस्तू खरेदी केली आहे पण ती रोखीने खरेदी केलेली आहे, म्हणजे कॅश तेव्हाच्या तेव्हा जर आपण पेमेंट केलेलं आहे तर अशा वेळी परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट हे पक्कं पाठ करून टाकायचं. त्यानंतर दुसरं आहे बघा क्रेडिट परचेस. क्रेडिट परचेस म्हणजे काय की समजा परचेस ऑफ गुड्स केलेले आहेत आपण, म्हणजे म्हणजे परचेसिंगची जी घटना आहे, इव्हेंट आहे तो झालेला आहे, परचेस ऑफ गुड्स झालेला आहे पण पेमेंट झालेलं नाही आहे. पेमेंट आपण तेव्हाच्या तेव्हा कॅश दिलेली
नाही आहे, आपण त्याला मुदत मागितली आहे, ड्युरेशन मागितलं आहे की आम्ही 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी ते पेमेंट करू. याचा अर्थ याला आपण काय म्हणू, क्रेडिट परचेस म्हणू, म्हणजे उधारीने आपण खरेदी केलेली आहे, उधार खरेदी केलेली आहे. मग अशा वेळी आपल्याला परचेस अकाउंट तर डेबिट करावंच लागेल, कारण परचेस झालेलंच आहे, गुड्स आपल्या व्यवसायात आलेल्याच आहेत. तर येणारी रक्कम नावे होत असते, म्हणजेच डेबिट व्हॉट कम्स इन. डेबिट काय करा, जे तुमच्या व्यवसायात येतं आहे ते तुम्ही डेबिट करा, म्हणून परचेस अकाउंट डेबिटच होणार. म्हणून सगळ्यात पहिले आपण लिहून टाकलं बघा, एक्झाम्पल घेऊ आपण त्याचं, की परचेस गुड्स फ्रॉम मिसेस सोनाली वर्थ ₹15,000 ऑन क्रेडिट. मिसेस सोनाली नावाची जी व्यक्ती आहे तिच्याकडनं आपण गुड्स परचेस केलेले आहेत 15,000 रुपयाचे, पण ते कसे केलेले आहेत, क्रेडिटने केलेले आहेत, म्हणजे उधारीने केलेले आहेत. तर सगळ्यात पहिले आपण आखून घ्यायचं, इयर मंथ डेट जी दिलेली आहे ती टाकायची. त्यानंतर बघा इथे परचेस अकाउंट डेबिटच केलेलं आहे. का केलेलं आहे, कारण की परचेस झालेलंच आहे आणि परचेस म्हणजे जे गुड्स आहेत ते आपल्या व्यवसायात आलेलेच आहेत. सो डेबिट व्हॉट कम्स इन, परचेस अकाउंट डेबिट. हे बघा इथे किती रुपयाची डेबिट केलेलं आहे, 15,000चं. आता खाली ॲक्च्युली आपण टू कॅश अकाउंट लिहिलं होतं मागच्या वेळी, पण इथे आपल्याला कॅश आपली गेली आहे का आपल्या व्यवसायातून, नाही गेली आहे. पण जिनी आपल्याला हा बेनिफिट दिलेला आहे की ठीक आहे तुम्ही वस्तू घेऊन जाऊ शकता, पैसे नंतर देऊ शकता. सो बेनिफिट देणारा कोण आहे, मिसेस सोनाली आहे, म्हणून तिचं नाव आपण खाली लिहू. सो टू मिसेस सोनाली अकाउंट 15,000. हा कशाचा नियम आहे, पर्सनल अकाउंटचा नियम आहे. काय, क्रेडिट द गिव्हर, जो देणारा आहे, जो बेनिफिट देणारा आहे त्याला क्रेडिट करा. म्हणजे मिसेस सोनालीने आपल्याला हे बेनिफिट दिलं आहे की तुम्ही परचेस केलं तर ते गुड्स तुम्ही घेऊन जाऊ शकता, फक्त पैसे तुम्ही नंतर दिले तरी चालतील. म्हणजे बेनिफिट आपल्याला मिळालेलं आहे आणि देणारी कोण आहे, मिसेस सोनाली आहे. सो परचेस अकाउंट डेबिट 15,000 टू मिसेस सोनाली अकाउंट 15,000. त्याचं नेरेशन आपण लिहिलेलं आहे, बीइंग परचेस गुड्स ऑन क्रेडिट, म्हणजे आपण गुड्स परचेस केलेले आहेत उधारीवर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बघा आपण परचेसचे 2 आपण जर्नल एंट्रीज इथे बघितल्या. एक बघितली कॅशनी परचेस केलं असेल तर काय करायचं, आणि एक बघितली क्रेडिटनी परचेस केलं असेल तर काय करायचं. परत एकदा वाचून बघा, परचेस अकाउंट डेबिट जर कॅशनी केली असेल तर कॅशनी करो नाही तर क्रेडिटनी करो, परचेस अकाउंट डेबिटच होतं नेहमी, हे लक्षात ठेवायचं. सो परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट जर कॅशनी केली असेल तर, आणि परचेस अकाउंट डेबिट टू मिसेस सोनाली अकाउंट. सोनाली म्हणजे ज्यांनी आपल्याला हे उधारीने माल दिलेला आहे त्याचं नाव तिथे लिहायचं आहे. सो परचेस अकाउंट डेबिट टू मिसेस सोनाली अकाउंट, क्रेडिट 15,000 असं आपण लिहिलेलं आहे. यानंतर बघा रिटर्न म्हणजे परचेस रिटर्न. परचेस केलेले आहेत आपण गुड्स, पण त्याच्यातले काही गुड्स समजा डॅमेज्ड आहे किंवा ते म्हणजे क्वालिटी त्याची चांगली नाही आहे. अशा वेळी समजा जर ते परचेस केलेल्या वस्तू म्हणजे खरेदी केलेल्या वस्तू जर आपण परत पाठवल्या त्यापैकी काही, तर अशा सिच्युएशनमध्ये कशी जर्नल एंट्री करायची. तर बघा इथे लिहिलेलं आहे, एक्झाम्पल नंबर 3 तुम्हाला दिसतं आहे की रिटर्न गुड्स वर्थ ₹200 टू मिसेस सोनाली. सोनालीकडनं जे आपण परचेस केलं होतं त्याच्यातले 200 रुपयाचे गुड्स जे आहेत ते खराब निघाले आणि मग ते आपण तिला परत पाठवले. तर अशा सिच्युएशनमध्ये काय एंट्री करायची बघा, मिसेस सोनाली अकाउंट डेबिट 200 रुपये टू परचेस रिटर्न्स 200 रुपये, बीइंग गुड्स रिटर्न्स. सोपी आहे. ज्या व्यक्तीला आपण ते परत पाठवतो आहे त्या व्यक्तीला आपल्याला त्या व्यक्तीचं नाव तिथे वरती लिहायचं, मिसेस सोनालीज अकाउंट डेबिट 200 रुपये टू परचेस रिटर्न्स 200 रुपये, बीइंग गुड्स रिटर्न्स. आता यामध्ये बघा समजा जर तुमचं कॅश सेल असेल म्हणजे कॅश परचेस असेल, म्हणजे तुम्ही कॅशनी परचेस केलं आहे, रोखीनी पैसे दिले होते आणि परचेस केलेले आहे गुड्स, त्याच्यातले जर काही खराब निघाले तर जेव्हा ते गुड्स आपण परत करतो तेव्हा आपल्याला जेवढ्या रुपयाचे गुड्स तुम्ही परत केले, वस्तू परत केल्या, तेवढे पैसे तुम्हाला ते लोक परत देतात. तेव्हा वरती तुम्हाला कॅश अकाउंट लिहावं लागेल. म्हणजे कॅश अकाउंट डेबिट 200 रुपये टू परचेस रिटर्न्स असं येईल ते. पण आता इथे आपण सोनालीशी जो व्यवहार केला आहे तो क्रेडिटचा केला होता, म्हणून इथे सोनालीचं नाव वरती येईल आहे, मिसेस सोनालीज अकाउंट डेबिट 200 रुपये टू परचेस रिटर्न्स 200 रुपीज, बीइंग गुड्स रिटर्न्स. नरेशन काय लिहिलं आपण, स्पष्टीकरण काय लिहिलं की आपण वस्तू परत केलेल्या आहेत, बीइंग गुड्स रिटर्न केल्या, परत केल्या. ठीक आहे.
तर अशा पद्धतीने आपण परचेसशी रिलेटेड बघितलं. आता सेल्सशी रिलेटेड बघायचं आहे. सेल्समध्ये पण या दोन्ही गोष्टी येतील. समजा कॅश सेल केलं असेल किंवा क्रेडिट सेल केलं असेल. सेल म्हणजे विक्री केली, म्हणजे आपण बनवलेल्या वस्तूंची आपण समजा विक्री केली असेल तर ती जर समजा कॅशने केली असेल म्हणजे आपल्याला तेव्हाच्या तेव्हा कॅश रिसीव झाली, मिळाली. बघा, कॅश सेल्स वेन गुड्स आर सोल्ड अँड मनी इज रिसिव्ड इमिडिएटली इज कॉल्ड ॲज कॅश सेल्स. आपण जर वस्तूंची विक्री केलेली आहे आणि आपल्याला जे पैसे आहेत त्याच्या बदल्यात मिळणारे ते तेव्हाच्या तेव्हा जर मिळाले असतील तर त्याला आपण कॅश सेल म्हणू. कॅश सेलची एंट्री बघा कशी केलेली आहे. एक्झाम्पल बघू त्या संदर्भात आपण सोल्ड गुड्स वर्थ ₹5,000 फॉर कॅश टू मिस्टर गोविंद. आपण मिस्टर गोविंद नावाच्या व्यक्तीला वस्तू विकल्या आहेत 5,000 रुपयाच्या. फॉर कॅश म्हटलेल्या आहेत इथे, म्हणजे रोखीने विकलेल्या आहेत. म्हणजे त्या गोविंदने आपल्याला पैसे तेव्हाच्या तेव्हा देऊन टाकलेले आहेत, म्हणजे पैसे आपल्याला रिसीव झालेले आहेत. मग जेव्हा पैसे आपल्याकडे येतात तेव्हा आपण काय करतो, डेबिट करतो त्याला. बिकॉज डेबिट व्हॉट कम्स इन, जे व्यवसायात येतं आहे त्याला डेबिट करा. म्हणून बघा वरती तुम्हाला एंट्री दिसत असेल आहे, त्याची जर्नल एंट्री काय येईल आहे, कॅश अकाउंट डेबिट. किती मिळाले होते आपल्याला, 5,000 मिळाले. कशामुळे मिळाले हे, त्याचं कारण काय पैसे मिळण्याचं, टू सेल्स अकाउंट, सेल्समुळे मिळाले. आपण विक्री केली म्हणून आपल्याला ते 5,000 मिळाले. तर जसं तुम्ही कॅश अकाउंट डेबिट लिहिता तुम्हाला कॅश कोणती मिळाली आहे ती कशा संदर्भात मिळाली आहे त्याचंच नाव खाली लिहायचं, हे लक्षात ठेवायचं. सो कॅश अकाउंट डेबिट 5,000 टू सेल्स अकाउंट 5,000 being sold goods for cash to मिस्टर गोविंद. अशा पद्धतीने कॅश सेल्समध्ये आपण कसं करणार आहे, कॅश आपल्या व्यवसायात आली आहे तर कॅश अकाउंट डेबिट करणार आणि कॅश कशामुळे आली आहे, टू सेल्स अकाउंट म्हणून सेल्समुळे आली आहे म्हणून ते सेल्स अकाउंट क्रेडिट करायचं. पुढचा प्रकार त्याच्यातला आहे क्रेडिट सेल. जसं कॅश सेल आहे तसं क्रेडिट सेल. तर एक्झॅक्टली आपण जसं क्रेडिट परचेस केलं होतं त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट इथे आपल्याला करायचं आहे. एक्झाम्पल बघू आपण. सोल्ड गुड्स टू मिस्टर गोविंद फॉर 30,000. मिस्टर गोविंदला आपण 30,000चे गुड्स विकले आहेत. आता इथे कॅशने विकले आहेत असा काही उल्लेख केलेला नाही, याचा अर्थ हे क्रेडिट सेल आहे. तर आपण त्याची जर्नल एंट्री बघा कशी करू. जेव्हा आपल्याला कॅश सेल केली होती तेव्हा आपल्याकडे कॅश आली होती म्हणून आपण कॅश अकाउंट डेबिट केलं होतं. पण इथे आपण कॅश अकाउंट डेबिट करू शकू का, नाही, कारण की आपल्याकडे कॅश आलेली नाही आहे. आपण हा उधारीने व्यवहार केलेला आहे म्हणून आपण गोविंदचं नाव वरती लिहू. कारण की पर्सनल अकाउंटचा नियम काय म्हणतो, जसं क्रेडिट द गिवर होतं तसं वरती काय होतं, डेबिट द रिसिवर. ज्या व्यक्तीला बेनिफिट रिसीव्ह होतो आहे, बेनिफिट म्हणजे फायदा, ज्या व्यक्तीला फायदा मिळतो आहे त्याचा अकाउंट आपल्याला नेहमी डेबिट करावा लागतो. म्हणजेच हा फायदा कोणाला मिळतो आहे, मिस्टर गोविंदला मिळतो आहे की त्याला आपण सेल केले गुड्स म्हणजे विक्री केली पण त्याच्याकडनं अजून पैसे आपण घेतलेले नाही, त्याला आपण मुदत दिलेली आहे की ठीक आहे तू नंतर दे. याचा अर्थ बेनिफिट कोणाला मिळालेला आहे, फायदा कोणाचा झाला आहे, गोविंदचा झाला आहे. तेव्हाच्या तेव्हा त्याला पैसे द्यायची गरज पडली नाही आहे. म्हणून डेबिट द रिसिवर, जो रिसीव करतो फायदा, ज्याला म्हणजे रिसीव झालेला आहे त्याचा अकाउंट आपण नेहमी डेबिट करत असतो. म्हणून मिस्टर गोविंद्स अकाउंट डेबिट करू 30,000, कारण की 30,000च्या वस्तू विकल्या आहे. कशामुळे डेबिट केलेलं आहे, काय फायदा मिळाला आहे, तर सेल्स अकाउंट. सेल्सचं नाव तर येईलच तिथे, टू सेल्स अकाउंट 30,000. नरेशन काय लिहू त्याचं आपण, बीइंग सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट, म्हणजे आपण वस्तू विकले आहेत त्या उधारीवर विकलेल्या आहेत म्हणून आपण त्याचं नरेशन म्हणजे स्पष्टीकरण असं लिहू की बीइंग सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण कॅश सेल आणि क्रेडिट सेल बघितलं आहे. पुन्हा एकदा वाचून घेऊ. कॅश सेल असेल तर कॅश आपल्या व्यवसायात आलेली आहे म्हणून कॅश अकाउंट डेबिट करू. कॅश अकाउंट डेबिट 5,000 टू सेल्स अकाउंट 5,000 बीइंग सोल्ड गुड्स फॉर कॅश टू मिस्टर गोविंद. जर कॅशनी केली असेल तर, आणि जर क्रेडिटनी केली असेल तर त्या व्यक्तीचं नाव वरती येईल ज्याला आपण हे फायदा दिलेला आहे. तर मिस्टर गोविंदचं अकाउंट डेबिट 30,000 टू सेल्स अकाउंट 30,000 बीइंग सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट. आता अशाच पद्धतीने समजा सेल केलेल्या वस्तू जर रिटर्न आलेल्या आहेत, जसं आपण परचेस केल्या होत्या वस्तू त्या रिटर्न पाठवल्या तर काय झालं होतं त्याची एंट्री आपण बघितली. आता आपण सेल केल्या वस्तू आपण विकल्या पण
त्याच्यामध्ये समजा जर काही क्वालिटी चांगली नसेल किंवा डॅमेज निघाल्या तर त्या समोरच्या व्यक्तीने आपल्याला त्या परत पाठवल्या. तर परत पाठवल्यामुळे आपण काय करू, एक्झाम्पल नंबर 6मध्ये बघूया बघा. गोविंद रिटर्न्ड गुड्स वर्थ ₹8,000 आउट ऑफ गुड्स ऑफ 30,000 परचेस्ड बाय हिम. गोविंदकडनं जे आपण 30,000च्या वस्तू खरेदी केल्या होत्या त्यापैकी 8,000च्या वस्तू ते म्हणतात त्यांनी परत पाठवल्या, काही डॅमेज असल्यामुळे किंवा क्वालिटी चांगली नसल्यामुळे किंवा काही कारणामुळे गोविंदनी त्या वस्तू परत पाठवलेल्या. आता गोविंदसोबत आपण जो हा 30,000चा व्यवहार केला होता हा क्रेडिट व्यवहार होता, म्हणजे उधारीचा व्यवहार होता. तर अशा वेळी तुम्हाला एंट्री बघा काय टाकायची आहे. सेल्स रिटर्न्स अकाउंट डेबिट 8,000 टू गोविंद्स अकाउंट 8,000. आता सेल्स रिटर्न्स अकाउंट डेबिट का बरं केलं आपण, कारण की ज्या सेल केलेल्या वस्तू ज्या गेल्या होत्या त्या परत आपल्या व्यवसायात आलेल्या आहेत. येणारी रक्कम नावे होते, डेबिट व्हॉट कम्स इन, म्हणून आपण सेल्स रिटर्न्स डेबिट केलेलं आहे. सो सेल्स केलेल्या वस्तू रिटर्न आल्या म्हणून सेल्स अकाउंट डेबिट 8,000 टू गोविंद्स अकाउंट 8,000 बिईंग सोल्ड गुड्स रिटर्न बाय गोविंद. जे सोल्ड केलेल्या वस्तू आहेत त्या गोविंदनी आपल्याला रिटर्न केल्या आहे म्हणून आपण त्या गोविंद अकाउंट क्रेडिट केलेलं आहे. सो आपण त्याची एंट्री करू. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट 8,000 टू गोविंद्स अकाउंट 8,000. तर अशा पद्धतीने परचेस केलेल्या वस्तू आणि सेल केलेल्या वस्तूंशी रिलेटेड हे 3-4 जे जर्नल एंट्रीज आहे त्या तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. की कॅश परचेस केलं तर काय करायचं, हेडिंग टाकायचं कॅश परचेस, त्याच्याखाली त्याची एंट्री लिहायची. क्रेडिट परचेस त्याच्याखाली त्याची एंट्री लिहायची. तसंच सेल्सचं, तसंच कॅश सेल, क्रेडिट सेल, आणि दोघांचीही रिटर्न म्हणजे परचेस रिटर्न केलं असेल तर कशी एंट्री येईल आणि कॅश रिटर्न झालं असेल तर कशी एंट्री येईल. ठीक आहे. तर हे सगळं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, मला स्क्रीनशॉट पाठवत चला जेणेकरून मला कळतं की तुम्ही लिहित आहे. ठीक आहे. बाकीचं नेक्स्ट याच्यात घेऊ आपण. थँक्यू.